ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः संध्याकाळचे पूजा कार्यक्रमाक आयलात असले मागेले सगळे बांधव लोकांक हार्दिक घालत असले स्वागत. प्रायशः आमक सगळ्याची महाभारतचे कथा उतासाची प्राचीन काल ते कालघट्टा द्रुपद महाराज तेगेले राज्य सुंदर जांगेनु परिपालने करता आशिलो. त्याका संतान नाशिले तन्निमित्त द्रुपद महाराजाने होडले होडेक पुत्र कामेष्टी याग कंगेनु. ते यागानिमित्त दोघ लोकांक जन्माक घातले. एक याज्ञसेनी दुसरा दृष्टद्युम्न अशी दोघ लोक त्याका जन्म आयलेची. त्याका पांचाली म्हणचे नाव बीच दवरले. द्रौपदी म्हणचे नाव बीच दवरल त्याका ते चेल्लीक. चंद जावंगेन तो राज्य परिपालन करता आशिलो. तेगेले राज्या भितरी कसलेच तोंदरे तापत्रे नाशिले. सुख शांती समृद्धी सगळीकडे हसीर जाल तसलं वातावरण छंद जाल तसले एक अद्भुत जाल तसले शांतीदायक जाल तसले प्रशांत जाल तसले स्थिती ते राज्याची जाण आशिल्ले. एक दिवस एक महान जाल तसले योगी ते राज्या वाटेतीने वता असा. वता वता द्रुपद राज्याले राजस्थानादिकान तो चमकाता वता वता असा. योगी म्हणल्यानंतर प्रायशः त्यांनी हे ठिकाण पळायचे ते ठिकाण पळायचे तिंग कल्पना उठना सहजानुच चलता वच्चे धनपारा वेळ जाली बितर खंय राबचे न्हावचे देवाला ध्यान करते कसले मेळे खावचे आणि परतून पुन्हा यात्रा करते अशी तेंगेली स्थिती उरता केन्नाची. तो येता आशिल्लो महाराजाले अरमने प्रदेश भितर तो घुसलो. खंयचे सेवक लोकांनी बेची तेका राबयना कारण राजाले आज्ञा तशी आशिल्ले. कोण संत महांत सत्पुरुषाची तिंका कोणे विचारशिना तिंक कोणे बंदी घालशिना तेन खंय वचीत मुक्त जान तिंका उपयोगाने प्रवेश असा म्हणजे एक राजाज्ञा निमित्त तो भितर निघून सोडलो. तसे वता असा सुंदर जाल तसले उद्यानवन त्या राजाले स्वतः उपयोग करत असले. सुंदर झरी उदा पडता असा सुंदर परिसर सगळीकडेची फुलाचे फलाचे झाड ते पळोवन घेनो योगी मना भितर एक आनंद जावन गेले. ओहो दनपारा टाइम जाता आयला आता थोडेच वेळ विश्रांती करून घेनो बसून घेनो नदीक न्हान घेनो थोडेच हांगा कशी फल असत झाडा भितरी ते खाल मुखार यात्रा करका म्हणून सांगेनो तो संत तो योगी थंय बसलो. योगी कितके है त्यानंतर योगी म्हणटाची तिंक सहज आणूच शरीरा उंचो मस्त अभिमान उरतना शरीरा उंचो तिंका मस्त प्रेम उरतना अशावन तेगे काय आशिल्ले तसले एक मात्र वस्तू म्हळ्यार एक लंगोट एक कवपीन त्या सोळेरी दुसरं खंयच्या वस्तू तेगे कडेन नाशिल्ले. हाती एक कमंडल एक दंड एक लंगोटी अशें हांव गेलो त्याची लंगोटीच्या न्हांवचे त्याची पेण घेवचे त्याची घाम घेवचे आणि मुखार वचचे तेगेली परिस्थिती तेगेली पद्धती अशा न्हू एक उदकाचे प्रवाह येता असा सुंदर तसले उदा असा थंय तो योगी न्हांवचे खातीर उदका उतरलो. उतरून गेलो
चंदका न्हाता असा थंड्याला तसलं उदाक प्रवाह येता असा आनंद्यान न्हाता असा चितले वेळा भितरी द्रुपद राजाला चेल्ली जाल तसले द्रौपदी ते बीची राजल परिसरा भितर आशिल्ले तसले ते विशेष जाल तसले नदी न्हय ते ते बी तेगेले सखी बरोबरी दोस्तिनी बरोबरी नावच तरी तेच सरोवरा लागीं पावला तेन्ना द्रौपदीने पळयले मुखारी एक महांत संत योगी ते उदका भितर न्हाता आसा हे संदर्भ भितरी हाय नदी देंवचे योग्य न्हय अशें हांवें न्हू थोडे वेळ प्रतीश करया तो योग उठून आयल्यानंतर मागीर दोस्तिणी बरोबर हांवें न्हाले गेले म्हूण सांगे न्हू द्रौपदी थोडे दूर वचून गे न्हू तिगेले दोस्तिणी बरोबर उलयता बसले संताक सुंदर ते परिसर आशिल्ले छंद द्याल तसले उदा आशिल्ले आनंद द्याल तसले वातावरण आशिल्ले अशें मस्त वेळ न्हालो न्हांगे न्हू उदका भितरच बुडून आसा तेगे कितें कवपी नाशिल्ले ते काणगेन थोडे क्लीन करून घेवका म्हण काण घेतलो काणगेन क्लीन करून उदका अशीची हालीता आसा छक्क जावन गे न्हू उदका प्रवाह जास्त येयले तरी तिगे लंगोटी उदका भितर उच्चून सोडले आतां कितें करता तो योगी सुतलो पळयता कोण ना जाल्यार उंचेन सोडता येयले कितें तो जाल्यार हांगा द्रौपदी लगीन जावचे पयले कुमारी अवस्थे भितरी तिगे दोस्तिणी भितर बरोबरी उलयता आसते तेन्ना संताक कितें करता म्हण कळना मुजगर स्थिती कसली करता आतां म्हणजे न्हू तो हात बांदून थंय राबलो राजकुमारी म्हणल्यानंतर राजा तसलेच विलक्षण द्याल तसले दृष्टिकोन प्रायशा द्रौपदीला बी आशिल्ली कितकी तेणे हे सगळे दृश्य पळयले ताका दिसले हे सगळेची पळयता आशिल्ले तेन्ना ते कळून आयले आता योगी कडेन कसले वस्त्र ना म्हूण सांगेन थोडे वेळ ते राखले योगी कितें तरी म्हणल्यार आपण मुखार सरया म्हणून योगी काही उलयतना उदकांतल्यान भायर येतना ह्याक नांवचे वचें जाताना ते परिस्थिती संपूर्ण अर्थ कळत असले द्रौपदी तक्षण मुखार येता तेगे कितें उंचलं वस्त्र आसा सहजानोची विशेष पलक घातल्यानंतर एक उंचलं वस्त्र घालूचे सलवार म्हण कितें म्हणटाच येता ते घालूची पद्दती ते राजकुमारी अशें तेगेलें उंचलं वस्त्र काणयेन ते योगी कडेन उडयलें तेणें तुम्ही हे न्हेसून उंची या म्हणून योगी ते वस्त्र घेतले पिण घेतले आणि न्हेसून उंचायलो उंच भितरी द्रौपदीने तेका नमस्कार केले नमस्कार करून आशीर्वाद घेत दिया म्हणून प्रार्थना केले त्यांना संताले योगी दोळ्यातनी गळा 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 उद्दा आयले त्यांना सांगले यो राजकुमारी कितले विलक्षण तसले ज्ञान तुगे भितर आसा कसले महान जाल तसले कार्य केले तुवें तुगेले वस्त्र काणये न्हू आज मागील मानरक्षण तरी तुवें कितें दिल्लें आसा हें दिल्लें जाल्यार अशी व्यर्थ जावच ना तुका केन्ना जावं की तेन्ना तुगेले मानरक्षण खातीर हें वस्त्र 1000 पट्ट्यान तुका मेळटा म्हणजे आशीर्वाद दिलो तो योगी तशी गेलो मुखाचे काण तुमकां गुर्तु आसाच द्रौपदीक अर्जुन लक्ष भेद बाण सोडून गे न्हू माश्टलीक म्हणजे फिरचे चक्रा भितर फिरचे माश्टलीक मान गे न्हू लगन जाता नंतर कौरव लोकाले विशेष जाल तसले की ते लोभ आसा पांडव लोकांना राज्य अपहरण करता म्हणून सांगे न्हू तिंगेल राज्य कशे तरीके लुटका म्हणून सांगे न्हू तो निमित्त पगडे आट येता पगडे आटा भितरी धर्मराजा उठ्ठू सोलवता वता राजाला एक नियम ते कितें कोण पगडे आट आपयता कोण युद्ध आपयता तेन्ना ना म्हणून जावच ना हे राजाक एक कटिबद्धाचोच नियम केन्नाच तेंका कोणच शस्त्र ना पगडे आटा भितरी प्रति 2 जाण आपयलेरी ना म्हणून जावं स्थिती भितरी पगडे आट खेळून उठू काण घेतल्या नंतर द्रौपदी वरकीच पगडे आटाक पणा दवरता द्रौपदी वरकीच सोलून वता ते द्रौपदीक
अवमान करका. ते द्रौपदीले किती अहंकार असा, ते अहंकार नाश करका. म्हणजे बदल द्रौपदी जरा ओढू हाणताची. ओढू हाणगेनु तेगेले मर्याद काढका म्हणून सांगेनु तेगेले वस्त्र आपण करत असते. एक प्रसंग महाभारत विधान पळयताची. द्रौपदी मस्त प्रयत्न करता. वस्त्र काढते रामन धरून घेता. त्याला तिगले प्रयत्न दुःशासना शक्ती मुखारे विफल जाणवता. त्यांना दोन्ही हात सोडून त्या भगवंताकडे प्रार्थना करता. किती आश्चर्य! किती ते गेले द्रौपदीले वस्त्र सोडे का म्हणून सांगेनो कापड वरता होता. तिथलं वस्त्र ते गेले जास्त्याता होता, जास्त्याता, जास्त्याता होता, जास्त्याता होता. अखेरपर्यंत इतोड वस्त्र राश पडलेलीची द्रौपदीले की ते वस्त्र शिले ते वस्त्र दुःशासन काढचे का त्याला ना तो मूर्छेन पडो. ओढून ओढून मूर्छेन पडो. इतले एक अद्भुत याला तसं दृश्य पडेल त्यांना सगळं कलेची परमात्मा शक्तीचे एक अपरंपार ज्याला तसते भावना येता जाल्लेरी परमात्मा शक्ती केन्ना आमकां काम करता हे एक प्रश्न येत नाही आमकां ते परमात्मा शक्ती केन्ना काम करता तुमकां सांगेरी हेण किती त्यानं दिलेलं वस्त्र असा एकल्याला मान रक्षण तरी ते दिलेलं वस्त्र त्याने सांगेल न्ही तो गेल मान रक्षण हे अक्षय जान मेळटा तुका म्हणून ते वर आजी द्रौपदीक हांगा विशेषण अनुग्रहाने मेळ्ळे अशान द्रौपदी तिले कितें मानभंग जेवचे आसा मानभंगातून द्रौपदीला रक्षण जाले द्रौपदी संतोषान उरले म्हणजे एक काण ऐकल्या नंतर कळणीचे एक सत्य कितके म्हणलेली आम्ही किती दित्ताची ते परत आमका अक्षयजान मेळटा म्हणजे आम्ही किती समर्पण करताची ते पुन्हा आम्ही कितले की पट्टान मेळटा म्हणजे रहस्य हे काण आमकां दिता असा त्यांनी दिलेले द्रौपदीने शांत गेले ऊन तसलं वस्त्र त्याले ते वस्त्र कितपट होड्यान मेळचे ना एका द्रौपदीक अक्षय जावंक गेलो अंतरहित जावंक गेलो द्रौपदीक मेळ्ळा म्हणजे जालें असलेली हेजे कितें कारण आसा त्यान ते दिल्लाले तुम्ही सांगतले त्याने आशीर्वाद दिले संतांनी योगी तशे म्हण मेळ्ळे म्हणून ना थंय आशीर्वाद दिवू का ना आशीर्वाद घेऊ का म्हणजे कारण ना थंय आशीर्वाद दिवो दिनेश उरो म्हणजे प्रश्न बी ना ते हांवें कितें दिल्लो आसा ते म्हाका मेळटा म्हणजे सत्य आशीर्वादाची अनिवार्यता थंय ना संताले योग होड तिगेले योग साधन होड तेणे दिला करेक्ट जाल्ले बीच आमी कितें दिल्लें पळया ते तशी केन्ना उरतना ते अक्षयजान मेळटा म्हणजे भारतीय तत्वशास्त्राचे एक रहस्य अशें हांवें न्हू प्रायशः आमकां सगळ्यांची एक वाक्य एक पद गुತ್ತಾसच ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಗುಟ್ಟಂದು ಹೇಳುವೆ ಪುಟಾಣಿ मक्कळे म्हणून सांगेन ऐकलं नाही हे पद सगळ्या मनची म्हणजे आम्ही किती दिल लालास पळया ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ हे परतून आमकां येता बच्चिट्टिದ್ದು आम्ही किती कांडवल असा म्हणजे आम्ही ते उपयोग करतना म्हणलेले ते कोण घेवन वता पररिगे कोण की खान वत की पीन वत की मान वत की अशी जाता वता म्हणजे आमी कितें दिल्लास पळया ते आमकां मेळटा दिव केल्यार आमकां दिसता हांव दिता आसा म्हूण सांगेन जाल्यार हांवें दिले नंतर तेजी कितें प्रक्रिया आसा कितें जाता म्हणजे रहस्य आमकां गुतना आमी कितें दिताची ते दिल्लेले अक्षयच्यान आमकां मेळटा म्हणजे रहस्य कळलेली प्रायशः जिवना भितरी जिवची कितें एक भावना आसा त्या वाडता वता कित्याक आमी दिलें परतून आमकां मेळटा हे एक सहज प्रश्न येता आमकां कुठलो वखच कारण कितें कित्याक हांवें दिलें म्हाका परतून येता जास्त की कमी जावं न्हू म्हणजे कारण इतलेची हे सगळे प्रपंच परमात्ममय दिताल बी परमात्मा घेताल बीची परमात्माची परमात्मा सोडून हे दुसरं कोणा ना हे जगता भितरी आमकां कितें वेद आसा ते वेद आमकां उपदेश करता सांगता सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद
तभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम म्हणून परमात्मा का कितलं तोंड असायची, कितलं माती असायची, कितलं डोळे असायची. सहस्र शीर्षा हजार त्याक माती खंय, सहस्राक्ष हजार त्याक दोळ खंय, सहस्रपात हजार त्याक पांय खंय. विचार करूया, हजार माती असलेले हजार पायी उरू शकताची, 2000 पायी जाऊ केले. हजार माती असलेले हजार डोळे उरू शक्याची, 2000 डोळे जाऊ केले. तो शब्दाक सहस्र शब्दा करत सहस्र म्हणणे अत्यंत विशाल चालत असले, अत्यंत अपरिमित चालत असले. संख्ये भितरी परमात्मा व्याप्त्यान असा, पाद रूपानी, डोळ्या रूपानी, हाती रूपानी, माथ्य रूपानी भितरी. ताका सभूमीम विश्वतो ऋत्वा, हे सगळे भूमी असा संपूर्ण व्याप्त्यांगे न्हू. अत्यतिष्ठत दशांगुलम, दशदिका भितर बिची परमात्मा नाश स्थितीत नामण केन्ना वर्णन करता वेद. तेन्ना आमी एक सत्य कण घेवं का, हांव कितें करता तें म्हाजे खातीर करता असा, हांव कितें दिता तें म्हाका परतून येता म्हणून. दिवचें म्हणजे दुसरं न्ही, म्हाका दिवन घेवचें. आतां मग दिसता हांवें दुसरं दिला म्हणून सांगन. ना तें दुसरं दिलें उरता तें म्हाका दिलें शीची. कित्याक खातीर? म्हागेली अस्तित्व न्ही थंय आशिल्ली बिची. हांव बी परमात्मा, तो बी परमात्माच न्ही वे. तेन्ना मागील गुरू म्हणटा आशिल्लीची, तुवें दिलें तुका कितें परतून येता की म्हूण सांगलें रे. थंय आशिल्लें दुसरो न्ही रे, तूं दुसरो न्ही रे म्हूण सांगन. हे जगत ताचे व्यवहार कितें कितें मायामय जाल्लें एक चिंतन आसा. तुंत निमित्त हांव तो डिफरन्स दिसता आमकां. એટલે आमी कितें काम आसा, तें काम आमी कितें दिताची तें परतून येताच. वस्त्र दिले वस्त्र येता, दूध दिले दूध येता, त्रास दिले त्रास येता, सवले सवचे परतून घेवचे पडटा. मार घातल्यार मार परतून येता. एक म्हटल्यार कितल्यात कितें तुमी दाखोवन घेया. म्हळ्यार आमी कितें दिता पळया, हें अनिवार्यान घेवचें पडटा जिवना भितर आमकां. हेच रहस्य सांगचेची काणी हें द्रौपदील काणी. त्या सान वया भितरी कितें वस्त्र दिलेलें, ते कितें योगीन मान रक्षण केलेलें, ते वस्त्र द्रौपदीक संदर्भाक अक्षयजान मेळटा म्हणजे आसतरी आमी कल्लले खंय वतना म्हणजे आमी कल्लले सार्थक येता म्हणजे आमी कल्लले शाश्वतान उरता म्हणजे न्ही. अशांगे न्हू आमी करकेले विचार करका, हांव कितें करता आसा, हें आयकल निमित्त म्हाका कितें मेळटलें, हांव कितें दिता आसा म्हणजे विचार करता आमी. हांव कितें दिता तेची परतून मेळची न्ही म्हाका. अशानूच न्ही. चातुर्मास्य सुरवातीक सांगिल्ले, आमी हांसता वरया, संतोशान वरया, प्रितीन वरया, प्रितीन उलया म्हणून. कारण कितें? आमकां प्रिती जावका जिवना भितर. आमकां पोट्टान बरें का उलयका. तेन्ना आमी कशी उरका, आमी कशी उलयका, हेची रहस्य ताका आशिल्लें. म्हणजे तूं कितें दवरूंक येता, तूं कितें दिता, तेचें तुका परतून येता. तूं रागिश्टान उरचें, येद्दाशें हांसता उलयका म्हूण सांगलें रे. हें खंयचे नियम, हें खंयचे तुगेले सिद्धांत, हें खंयचे वाटेन तूं वता आसा. घरा भितरी शास्त्रकार लोक म्हणटाचे याद धरून घेवका. आवय बापूय सांगता आसा हांव. प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्रम मित्रवदाचरेत म्हणून सांगेन. पुत्ताक ना 16 वर्ष जाले, जेन्ना मागील पोवतो म्हण अडचण तरीची न्ही ताका. दोस्ताना म्हण ताका उलयका. प्रेमान ताका पळोवन घेवका. ताका प्रितीन सांगका. ताका मार न्हू, सवूंक घे न्हू. तूं कितें प्रितीन सांगता तो ते घेताच अवश्य. त्याने बी ताका दबोवन अडचण नरिका. ताका सांगलेशें आयकका, हांवें सांगलेशें चलका, अशी उरका. थंय त्या नदीक दबाव घालचे न्ही ताका. प्रितीन सांग परिवर्तन करचें. तेन्ना मात्र जीवन व्यवस्थितान चलता. अशें जावंगे न्हू आमी कितें दिताची ते परतून येता. अशानूच कोट्टिद्दू तनागे हें केन्ना याद दवरून घेवका आमी. आमी कितें दिताची हें परतून येता म्हणजे एक सत्य कळ्ळें रे. प्रायशा जिवना भितर आमी कितें दिवं म्हणजे विचार आमकां येणू येता. कित्या खातीर येता? हांवें कितें घेवचें आसा म्हण कळना हांव कितें दिवं म्हण कळटा न्ही म्हाका. अशें हांवें न्हू आमी बरें दिवका, बरें घेवका, आनंदान उरका. इतलें जीवन रहस्य. अशें हांवें न्हू तसलें जीवन आमी सगळो करया. तसले वाटे भितर आमी सगळो वचा. परमात्मान कितें अवकाश दिला आसा आमकां. थोडे वेळ अवकाश. जन्म आयला खरें. वच्चे तिकेट केन्ना बूक केला अशें कोणाक
त्याला बुक्की जाऊन आयलाच जन्मा येऊ केल्यारीच गर्भातनं बाहेर पड केल्यारी की ना गर्भ असतानाच बुक्की जाऊन गेला. हे गेले हे तिकीट हे डेटा असते गेले म्हणून तो परतून येता म्हणून बुक्की जाऊन गेला इमान तयार असा वरच्या काम का जाल्लेरी केन्नूची पश्चिमचे टाइम दिल ना परमात्माने ते परमात्मा बरं काम केलं एक त्या दिलं असलं मी हसता उडत की ना आणि थोड्या वेळात मरण येतं म्हणलं हसता बसले आम्ही ना टक्कन येतात टक्कन होता अशी जाऊन गे न्हू कित्येक रहस्यमय त्याचं जीवन असा त्या जीवना भितरी कित्येक थोडे क्षण आमचे कण असाची त्या क्षण बरे काडका गेले रे बरे आम्ही दिवची पडता त्याने बरे आमकां मेळटा हे रहस्य आम्ही कळून घेया जाल तितले आमकां किती जावं आमचे चिंतन करया ते किती जावं कसा ते आम्ही दिया ते परतून आमकां मेळटा संतोषान उरया ह्याचीच हे कथाचे चिंतने रहस्य संदेश अशें आमगे न्हू हें चिंतन कितें आसा हें चिंतन हें सारांश घेवन आमच्या जिवना भितर एक परिवर्तन कसो योग जे भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्याक दिवं म्हणचे एक विशेष असले मागणी श्रीदेवीले चरणा भितर करता आसा मस्त संतोष येता आसा चातुर्मास्याचे सुरवात आमगे न्हू आज 3रा दिवसा भितर आमी आसाच प्रायशः मागीले सगळे बांधव लोकांले एक प्रीती विश्वास तेंगेले एक अभिमान आम्ही यशस्वी करता म्हण तेंगेले एक उदात त्याला चिंतन निमित्त प्रति दिवसूच सकाळी जावं संध्याकाळ जावं मस्त लोक मेळटा आसाची संतोषा विषय सगळे अनेक लोकांना घर लागी लागी बी असा अनेक लोकांना घर 4 किलोमीटर दूर 5 किलोमीटर दूर बी असा ते किती दूर जावं मन भितर असा म्हण कितले दूर गेले बी ते लागी येता मना भितर ना जाल्यार कितले लागीं आसले भितर दूर येता आमकां कुठलो मना भितर आसा अशें दूर तन बी येताची सेवा करताची हे कार्यक्रम यशस्वी व्हायचे प्रयत्न करता आसाची खंडितांची ते परमात्माक तुमगे सेवे अर्पण जावं म्हणजे प्रार्थना करताच विशेष तसले आज अनेक इतली पादपूजा जाल्याची मस्त संतोष जाले ताचे भितर आज हे चातुर्मासे किती एक दिवस सेव आसा ते आज श्रीयुत विनायक व्यंकटेश शेठ शिवसेनकल आसा तिंका हार्दिक अभिनंदन सांगताची देवीला आशीर्वाद उरो म्हणचे प्रार्थना करता असा त्याची बरोबरी आज मागील महिला मंडळ लोकांनी विशेष सांगे न्हू आजी थोडे लोक समवस्थ जन घाण असाची त्याची समवस्था भितर तिने आजी पादपूजा कार्यक्रम केल्याची सहजानोची केन्नाची महिला मंडळ लोक लास्ट करया आमकां बेस्ट येता म्हणून म्हणटा उरताची केन्ना पयली होत ना केन्ना तिने तिला आज आश्चर्य जालें कल्पना ना ते मात्र सगळे आवय लोक बसून घेऊन पूजा करता आसलेची विचारले की ते तितले विकल तुम्ही की म्हणून विनोद आईक ना समजे कडे रश्याता कडे आमकां आरामशीर करूं मेळटना आज तर शिकल ना बट्टो म्हण आमगे लोकल नाव घेतले नक्षत्र घेतले राशी घेतले आरामशीर करूं मेळले पण आजी तिने कल्पडून मस्त संतोष जाले खंडितानोची आमच्या रहस्य कळून घेऊ गडबडी असताना आंबे गडबडी भितर पुचून गेलो मुक्सीची मुख्यने केन्ना शांत असलं वातावरण असा केन्ना आमकां अनुकूल आसता येन सोडचे मुख्य गावाक उरता लोक तुम्ही एक्सप्लोरेशन म्हणजे भायल गावात लोक येतात त्यांना कोण आयले कोण गेले कोण केले कोण सोडले कोणाका कळटना म्हाका बी कळटना तुमका बी कळशे बी दिसना ते केन्ना शांत असलं वातावरण उरता तेन्ना आमी कितले कण सोडता तितले आमकां बरें तितले मना समाधान उरता अशा न्हू आता त्याचे उपयोग मागील मात्र लोकांक घेतले बदल महिला घेतले बदल तेंका धन्यवाद सांगताच प्रायशः संध्याकाळा भितरी छंद जावंक तिने आजी सहस्रनाम पठन केले छान छान जाले तसले भजने प्रायशः तबला आसात आणि हार्मोनियम आसात कोण दिता म्हणून गुत्त ना म्हाका अजूनची त्या विषयी पळयल्या ना हय तेणी दिता आसाचे भारी छंद प्रायशः अद्भुत जाले पैम दिता आसा काही मातसो संतोष भारी बरें म्हळ्यार कितें जाता एक वातावरणा भितर छंद येता संगीता भितर एक विशेष तसले राग तालमेळ म्हणून सांगले रे त्याचे आनंद वेगळे छंद करून तुमगे एक भजन म्हणते अवकाश मेळटा असा प्रायशः अनेक इतले भजने विष्णू आले राम आले कृष्ण आले ईश्वर आले अनेक इतले भजने म्हाका बी मागे कितकी पुण्य असल्याशी दिसता असं म्हाका बी आयकायचें मेळटा म्हणजे मागील बी योग देवाल बी योग तुमगेले बी योग तुम्ही उपयोग करीत असं म्हणचे अशा न्हू सगळे संध्याकाळा भितर कार्यक्रम करता असले मागे सगळे आवय लोकांक भ्रातू लोकांक धन्यवाद सांगताच मागीर पुटाणी मित्र लोकांची अभिनंदनाचे इश्ट करता असा बरे जाले आज सगळं लोकांक तीर दितल्याची प्रति दिवस ह्याची पद्धती प्रमाण चलता उरतले पूजे सोमवार मात विशेष अंगेन रुद्राभिषेक गौरी शंकर उरताले बाकी दिवस अशीच कृष्णाष्टमी दिवस एक विशेष पूजा उरता कृष्णाला पूजा उरता नंतर
संकष्टीक विशेषाल दुर्वार्चने गणपतीक करताची हे एक थोडेच एक पूजा भितर संकष्टी भितर ವ್ಯತ್ಯಾಸ ಫಾಲೆಕ ಸಂಕಷ್ಟ ಶ್ರವಣ ಐಕಲಾಮಿ ಲೈ ಸಂಕಷ್ಟ ದುರ್ವಾರ್ಚನೆ ಉಡ್ತಲೆ त्याला ಫಾಲೆಕ बिगी मुगशी या लोक घरा वचन पूजा करते उरता अशा यथावत आम्ही त्याला तिथले दोघं लोकच तुमका जस्ट आम्ही कंगी आमका जस्ट तुम्ही कंगी या दोघं लोक बरे जनावर या बरे कार्यक्रम करी आमचा ज्येष्ठ करतात आता तीर्थतलेची तीर्थ घेऊचे नियम म्हटलं होतो असाची ते सांगते काम ना मागे समाजाक झाले बीच याद कन दिवची पडता मागील गुरु केन्ना म्हणता तुगे समाज भांगरा काम करत रे तिंका भांगर पडले काही तास सर रे तिंका भांगरा चकचक तिंक गुत्तुडत ना म्हणून भांगरा चकचक कोणा कळटा कोण घांगला त्याक कळटा ह्या भांगरा काम तशीच तो कोण आईल मला चका 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 घासून देत त्याने पॉलिश घाल त्याने चकचका दिसता म्हणजे अशीच त्या किंमत ना तर तशीची तुगी समाजात थोडे टाइम पॉलिश घालची पडतोय म्हणता मागील गुरु मग थोडे याद कन देऊ तिंका थोडे पॉलिश घाल का चकचकी कर तिंका चकचकी करते कदा सांगते तीर्थ घेऊचे रे एक नियम पद्धती ते तीर्थ घेऊ केले रे पाशिष्ट आपण घ्यायची नाही बाहुगुण घ्यायची पडतात देवाला अंगात राहिलेले उदा निवेते परम पवित्र चालत असले जल निवेते अशा बाहुगुण घेणं थोडेच मस्त भाऊ का नका कूट धरल्याकडे माग सांग नका ज्यान पुढे सिंपल जन थोडे भाऊ का या थोडे बाहुगुण घ्या म्हणे रे एक विनीचान घेऊची पद्धत तीर्थ प्रसाद हे एक पद्धत घेऊची विनीचान घेऊ का बाहुगुण घ्या तीर्थ घेऊ केल्याशी त्याका गोकर्ण मुद्रा म्हणताची गोकर्ण म्हणजे गो म्हणजे गायले कर्ण म्हणजे काय कशी उडतं अशी सपल्या उडते अशी मध्ये बसक नाही तीर्थ अशी गोकर्ण मुद्रा म्हण नाव त्या म्हणून ते बी तीर्थ घेऊ का तीर्थ ते बाहेर पडण्याशी एक प्रयत्न करून घेऊ का घेणू प्राचीन पद्धत सांगता असा सायडा उचलून बसून घेऊन पिऊची पद्धत तीर्थ किती घेऊन घेणू साडा उचलून बसून पिऊ का हे एक पद्धती परंपरे ज्याच्यात उठकणे तशी जाऊत ना सालान वच्च असताना साड्या म्हणजे खंय बसता तुम्ही कोण आंगोन बसताची अशा घेणू साड्या म्हणजे बसू जाऊत ना आमका तीर्थ बसू ज्यांना हे थोडे भाऊ गुण पिऊचे अशी कोण निटूर पण पिऊचे नाही थोडे भाऊ गुणच पिऊचे म्हणजे गौरव देणं पिऊचे म्हणजे बसलेल्या का थोडे भाऊ गुण पिऊचे त्याला खै पिऊचे थोडे लोक तीर्थ घेताचे यद्रकच पिताचे त्याला एक पद्धती नियम गुरु मुखारी देवा मुखारी डायरेक्ट आम्ही तसलेच घेऊचे ना म्हणून सांगेन अशा थोडे बाजूने वचून थोडे मुखारचे तीर्थ घेऊची पद्धती करायची तुमचं निमित्त मस्तीतलं अनुकूल तुम्ही किती तीर्थ टाइम उरता त्याच्या टाइम अनेक लोकांनी तीर्थ घेऊन सोडता तुम्ही हांगाच्या टाइम काढले रे त्या ते लेट येता आणि तुम्ही एकदा का पिले रे तिथले समंजस बी नाही ते शृंगेरी तसले एक महान संस्थान गेले तरी सांगतात ते मुंदो कुडी म्हणून सांगता कारण गुरु गौरव देऊ का अनेकला मी अनुकूल जाऊ का म्हणून सांगेन अशा तीर्थ घेतल्यानंतर एक दोन स्टेप की चार स्टेप मुखार उचून ना थोडे बागून तीर्थ पिंगेन मुखारी प्रसाद घेईन तुम्ही कामा गेले म्हणा महाप्रसाद घे तुम्ही घरा गेले कितकी एक बदला होण्याची एक परिवर्तन आहे भितर आम्ही बी सपोर्ट केल्याशी आता अशा नु तसले एका कार्या भितरी मागे सगळे आवय लोक भ्रातच लोक मित्र लोक सपोर्ट करतले चेष्ट करतात हे एक सुंदर कालचा कार्यक्रमाक साथ दिल बदल तुम सगळं बघ ज्ञानेश्वरी वेली एक कृपाशीर्वाद सदा सर्वदा उरो म्हणजे प्रार्थना करता मागील हे एक कथोपदेशक विराम घेता असा इति श्रीमन्नारायण स्मृती लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम